नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिसच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत 14 डिसेंबर 2014 रोजी जो महा TET पेपर क्रमांक 2 झाला होता. या पेपरमधील मराठी भाषा म्हणजे मराठी व्याकरणाच्या संदर्भाने जे 30 प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते, या 30 प्रश्नांवर विश्लेषणात्मक चर्चा आपण करणार आहोत. तर अधिक वेळ न घेता लगेच आपण प्रश्न पाहूयात. प्रश्न पाहूया. पुढील शब्दांमधून अनेकवचनी शब्द ओळखा. शब्द, निरोप, मार्ग, वाटा. लगेच आपलं कळतं आपलं उत्तर आहे पर्याय 4 वाटा. का? कारण हा वाट या स्त्रीलिंगी नामाचं अनेकवचन आहे. बघा, अकारांत स्त्रीलिंगी आकारांत होतात. वाट, वाटा, वीट, विटा, चिंच, चिंचा, माळ, माळा. बरोबर. मग आता शब्द हा काय आहे? पुल्लिंगी. निरोप पुल्लिंगी, मार्ग पुल्लिंगी. तर जे अकारांत पुल्लिंगी असतात हे दोन्ही वचनात सारखेच राहतात. शब्द शब्द, निरोप निरोप, मार्ग मार्ग, उंदीर उंदीर, दगड दगड, कागद कागद, या प्रकारे. ठीक आहे. पुढील प्रश्न आहे आपला. पुढील जोड्यांमधून स्त्रीलिंगी पुल्लिंगांची चुकीची जोडी ओळखा. बघा, गाडी गाडा बरोबर आहे. मादा मादी नाही, हे चूक आहे. काय पाहिजे होतं? नर मादी असं पाहिजे होतं. म्हणून आता चुकीची म्हणल्यावर पर्याय 2 हे आपलं उत्तर होणार आहे. लक्षात घ्या, मादा मादी हे चुकलेलं आहे. नर मादी असं पाहिजे होतं. हे झालं आपलं उत्तर. वृक्षलता बरोबर, कोल्हाकुली बरोबर, गाडी गाडा बरोबर. पुढे आहे की कोणत्या विभक्तीला प्रत्यय नसतात? तर प्रथमा विभक्तीला प्रत्यय नाही. द्वितीया सलाते सलानाते, पंचमी ऊन हून, संबोधन नो. म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय 1. पुढे आहे तो साधू देवळातच मुक्कामास असतो. या वाक्याचा काळ ओळखा. साधा वर्तमान काळ, पूर्ण वर्तमान काळ, रीती भविष्यकाळ, रीती वर्तमान काळ. मग आपल्याला लगेच कळतं की असतो म्हणजे हा काय आहे? रीती वर्तमान काळ हे आपलं उत्तर होणार आहे. मग आता जर आपण इथं साधा वर्तमान काळ केला तर तो साधू या देवळातच मुक्काम करतो. झालंय. मग आता बघा, पूर्ण वर्तमान काळ कसा होईल? मुक्काम केला आहे. रीती भविष्यकाळ मुक्काम करत जाईल. ओके, चला पुढील प्रश्न पाहूयात की तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी असे स्वतंत्र क्रियापद असणारा प्रयोग कोणता? तर भावे. म्हणजेच भावे प्रयोग हा कर्त्यानुसार बदलत नाही व कर्मानुसारही बदलत नाही. तर क्रियापद कधीही तृतीय पुरुषी एकवचनी नपुसकलिंगी राहते. कर्तरी प्रयोगात काय होतं? तर कर्त्यानुसार क्रियापद आपले रूप बदलते. तर कर्मणी प्रयोगात कर्मानुसार क्रियापद आपले रूप बदलते. जर आपण आपल्या ओयासिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात तर तिथे आपल्याला 2013 पासून आतापर्यंतचे सर्वच्या सर्व पेपर हे सब्जेक्टनुसार म्हणजे प्रत्येक विषयानुसार, स्वतंत्र मराठी, स्वतंत्र इंग्लिश, स्वतंत्र गणित, स्वतंत्र परिसर अभ्यास, बालमानसशास्त्र, सोशल सायन्स, हे स्वतंत्र तुम्ही त्यांचे ओल्ड पेपर ऑनलाईन सॉल्व करू शकता, व्हिडिओ पाहू शकता. त्याचबरोबर सराव पेपरसुद्धा विषयानुसार आपल्या ॲपमध्ये उपलब्ध आहे. ॲपची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे किंवा तुम्ही प्ले स्टोअरवरून सरळ नाव सर्च करून डाउनलोड करू शकता. पुढे आहे की पुढील वाक्यांमधून विद्यार्थी वाक्य ओळखा. आता क्रियापदाचे 4 अर्थ असतात: स्वार्थ, विद्यार्थ, आज्ञार्थ, संकेतार्थ. तर त्याबद्दल आपण खाली डिटेल इमेज पाहणार आहोत. आता फक्त आपलं उत्तर समजून घेऊयात की मनपूर्वक दिलेल्या निमंत्रणाला मान द्यावा हे विद्यार्थी वाक्य आहे. मग आता बघा, काल आला होतात ना तुम्ही, म्हणजेच काय आहे इथं? काल आला होतात ना तुम्ही, बरोबर आहे. म्हणजे आपल्याला कळतं की इथं काळ कळायला ना, म्हणून हे झालं स्वार्थी. उठ लवकर तयार हो, हे काय झालं? आज्ञार्थी. आणि काय कमालीचे आडेवडे घेतात लोक, म्हणजेच लोक खूप आडेवडे घेतात, हे पण स्वार्थी. डिटेल आपण इथं पाहूयात की विद्यार्थ काय म्हणतं? वाक्याच्या क्रियापदावरून कर्तव्य, शक्यता, योग्यता, इच्छा, विनंती इत्यादीचा बोध होतो, त्यास विद्यार्थी क्रियापद असे म्हणतात. धातूला शक्यतो वा विवे प्रत्यय असतात. आज पाऊस पडावा, विद्यार्थ्यांनी वर्गात शांतता राखावी.
मग आता स्वार्थ, आज्ञार्थ आणि संकेतार्थ तुम्ही व्हिडिओ पॉज करून रीड करून घेऊ शकता. पुढे प्रश्न आहे आपला की ही न्यूनता सुखाची चित्ता सदा विचारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. काव्यपंक्तीतील रस कोणता? तर करुण रस आहे. यामध्ये काय होतं, शोक किंवा दुःख, वियोग, संकट यातून आणि हृदयद्रावक अशा गोष्टीच्या वर्णनातून करुण रस निर्माण झालेला दिसतो. उदाहरणार्थ, आई म्हणून कोणी आईस हाक मारी. बरोबर. मग आता शांत रस, शृंगार रस, अद्भुत रस तुम्ही व्हिडिओ पॉज करून रीड करून घेऊ शकता. पुढे आहे बघा आपला अलंकाराचं उदाहरण आहे की पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर, ओढा नेई सोने वाटे वाहून या दूर. काव्यपंक्तीतील अलंकार ओळखायचा आहे. तर उत्प्रेक्षा अलंकार आहे. यामध्ये काय होतं, उपमेय हे जणू उपमानच आहे असे वर्णनलेले असते, तिथे उत्प्रेक्षा अलंकार होतो. मग आता बघा, उपमा, उत्प्रेक्षा, अतिशयोक्ती, रूपक याची इथं माहिती, बेसिक माहिती दिली आहे, आपण ती रीड करून घ्यावी. आईजीच्या जीवावर बाईजी उधार म्हणजे काय, तर हलवयाच्या घरावर तुळशी पत्र. फॉर एक्झाम्पल, आता भंडाऱ्यात जेवायला जायचं आणि दुसऱ्याला घे घे म्हणून आपण त्याला आग्रह करायचा. म्हणजे काय, दुसऱ्याच्या जीवावर तिसऱ्यानं मजा करणे. आईजीच्या जीवावर बाईजी उधार, हलवयाच्या घरावर तुळशी पत्र असंही समानार्थी म्हण आहे. पुढे आहे पै दक्षिणा लक्ष प्रदक्षिणा. म्हणजे काय माहिती का, कमी मोबदल्यात जास्त काम करून घेणं. उंदराला मांजर साक्षी, एकाच प्रवृत्तीचे माणसे. काखेत कळसा गावाला वळसा. म्हणजे एखादी वस्तू आपल्या जवळच आहे, आपण तिला इकडं तिकडं शोधणे. पुढे आहे बघा हळद लागणे. म्हणजेच काय, 2चे 4 होणे. म्हणजेच काय, लग्न होणे. ओके. बोबाटा होणे, गावभर किंवा सर्वत्र चर्चा होणे. मनात मांडे खाणे, व्यर्थ मनोराज्य करणे. हायसे वाटणे म्हणजे सुटकेने समाधान वाटणे. पुढील शब्दात मराठी उपसर्ग ओळखा. गैर, प्र, पड, अप. उपसर्ग म्हणजे काय समजून घ्या. तर मूळ शब्दाच्या मागे किंवा पूर्वी एक वा अधिक अक्षरे जोडतात त्यांना उपसर्ग म्हणतात. बाकी बेसिक माहिती तुम्ही रीड करून घ्या. प्र हा संस्कृत उपसर्ग आहे, अप हा संस्कृत आहे, गैर हा अरबी आहे, पड हा मराठी आहे. मग पडछाया, पडताळा, पडजीप, पडसाद. आपलं उत्तर झालं पर्याय 3. पुढील शब्दापैकी कोणता शब्द प्रत्यय घटित आहे. सरहद्द, संगीत, निगर्वित, तुलना. तर प्रत्यय म्हणजे काय, तर धातूंना किंवा शब्दांना प्रत्यय जोडून तयार होणाऱ्या शब्दाला प्रत्यय घटित शब्द असे म्हणतात. म्हणजे इथं अना प्रत्यय लागलेला आहे. कोणता प्रत्यय, अना. प्रार्थना, वेदना, कल्पना, तुलना, वंदना, भावना. तुल प्लस अना, तुलना. मग आता सरहद्द, संगीत आणि निर्गवी हे उपसर्ग आहे. सम, सर, नी. ओके. व्हिडिओ पॉज करून आपण ही माहिती रीड करून घ्यावी. पुढे प्रश्न आहे बघा, आंबर या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. हा प्रश्न कॅन्सल केलेला आहे परीक्षा परिषदेनं. का, कारण बघा आंबर जो शब्द आहे याचा अर्थ काय होतो, गगन, आकाश, नभ, आभाळ, अवकाश, व्योम, अंतरिक्ष, तारांगण, अंतराळ. बरोबर आहे, आसमान. खाली पर्यायच नाही आहे, म्हणून हा प्रश्न कॅन्सल आहे. मग रव म्हणजे काय, तर रव म्हणजे कीर्ती, ओळ, स्वर किंवा जेवणासाठीची रांग. सिंधू म्हणजे काय, समुद्र, अर्णव, रत्नाकर, जलधी, संगर, उदधी, पयोधी. अनिल म्हणजे काय, तर वारा, समीर, समीरण, वायू, व्यान, पवन, मरुत. हेम म्हणजे काय, कांचन, सोने, कनक, हिरण्य, सुवर्ण. ओके. चला, आमंत्रित या शब्दाचा विरुद्धार्थ आगंतुक. आमंत्रित म्हणजे आपण ज्याला बोलावलं. आगंतुक म्हणजे कुठलीही सूचना न देता आलेला. निमंत्रित म्हणजे बोलावलेला. सुमंत्रित काय नसतं. अनावृत्त ज्याचं उद्घाटन झाले नाही असा. पुढे आहे की चुकीच्या पद्धतीने केलेले सामान्य रूप ओळखा. दरवाजा, दरवाजा हे चूक आहे. आता आपण पहिले सामान्य रूप म्हणजे काय ते बघू. सामान्य रूप म्हणजे काय, जेव्हा शब्द आपल्याला वाक्यात वापरायचा आहे तर वाक्यात वापरताना जर त्या शब्दाला विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडला गेला तर विभक्ती प्रत्यय किंवा शब्दयोगी अव्यय जोडण्यापूर्वी त्या शब्दाच्या शेवटच्या स्वरामध्ये झालेला जो बदल आहे तो बदल म्हणजे सामान्य रूप.
आणि सामान्य रूप का म्हणायचं? कारण एकदा जर बदल झाला तर तो बदल सर्व विभक्ती किंवा सर्व शब्दयोगी अव्यय यामध्ये सारखाच राहतो, म्हणजेच सामान्य राहतो, म्हणून त्याला सामान्य रूप असं म्हणायचं. मग सामान्य रूप कसं करायचं? दिलेला शब्द वाक्यात वापरून पहा. जसं दरवाजा, मग आता आपण म्हणू ने प्रत्यय लावू, दरवाजाने, दरवाजाने. मग काय पाहिजे होतं? दरवाजा पाहिजे होतं, म्हणून हे चुकलं. माळ माळे बरोबर, भूल भुली बरोबर, मूल मुली बरोबर. पुढे आपल्याला संधीचा प्रश्न आहे बघा, की दग्गोच्चर या शब्दाची संधी विग्रह ओळखा. इथे ग दिसलाय म्हणजे तृतीय व्यंजन दिसतंय, म्हणून हे उदाहरण आपल्याला लगेच कळतं. तृतीय व्यंजन संधीचं उदाहरण आहे. तृतीय व्यंजन संधीमध्ये काय होतं ते समजून घ्या. बघा, पहिल्या 5 वर्गातील आहे ना, अनुनासिका खेरीज कोणतंही व्यंजन याच्या स्वर किंवा मृदू व्यंजन आलं, कोणत्याही व्यंजनापुढे स्वर आला किंवा मृदू व्यंजन आलं तर पहिल्या व्यंजनाऐवजी त्याच वर्गातील तिसरं व्यंजन येतं. मग आता आपण पाहूयात बरं. आपलं जे उत्तर आहे पर्याय 3 आहे. क, या क च्या समोर काय आलं? ग, मृदू वर्ण आला. मग आता काय झालं? या क गटातील तृतीय व्यंजन कोणतं आहे? क ख ग. मग हा ग येऊनच काय होतो? संधी. मग बघा बरं आता झाला का? द क याचा आला ग, हा ग व्यंजन प्लस हा पुढचा गो, मग ग गो. मग दग्गोच्चर, दक प्लस गोचर, दग्गोच्चर. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर होणार आहे. पुढे चलूयात आपण. अव्ययभाव समासाचे उदाहरण ओळखायचे आहे. गैरशिस्त हेच आपलं उत्तर आहे. गैर, गैर हा काय आहे? गैर हा प्रत्यय लागून गैरशिस्त बरोबर आहे, गैरहजर. मग आता गैरमुळे काय झाला? अव्ययभाव समास. अव्ययभाव समासामध्ये काय असतं? पहिलं पद प्रमुख असतं. वदनचंद्र बरोबर आहे, वदन, वदन म्हणजे चंद्रासारखे वदन बरोबर आहे. नर्मदा हे तर विशेष नाम आहे, वाडे हुडे काही नाही. वदनचंद्र काय? चंद्रासारखे वदन, कर्मधारेय, दुसरं पद महत्वाचं. पुढे आहे, पुढील शब्दामधून दर्शक सर्वनाम. मी, तुम्ही, स्वतः. हा मी, तुम्ही आणि स्वतः हे पुरुषवाचक आहे, स्वतः आत्मवाचक सुद्धा पण आहे, आणि हा झाला दर्शक. मग जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी हा, ही, हे, तो, ती, ते. पुढे आहे, पुढील शब्दांमधून विशेषण नसलेला शब्द ओळखा. दुखरा आहे विशेषण, किरकिर आहे, आवाका नाही हे नाम आहे, हेच आपलं उत्तर. आजारी आहे. पुढे आहे की पुढीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही? साला, सालवाले हेच उत्तर आहे, हे नाम आहे. कारण दुखावले, वळवला आणि बसवले हे काय आहे? यामध्ये दुखव, बसव आणि वळव हे साधित धातू होऊन क्रियापद बनते. पुढील क्रियापदांमधून प्रायोजक क्रियापद ओळखा. प्रायोजक क्रियापद म्हणजे काय आपण ते समजून घेऊ. प्रायोजक क्रियापद म्हणजे स्पॉन्सर बरोबर आहे, प्रेरणा देणारा कोण आहे. ओके, म्हणजे जेव्हा करता हा क्रियापदाने दाखवलेली क्रिया स्वतः करत नसून तो दुसऱ्या कुणाला तरी करण्यास लावतो. जसं बघा, आई मुलाला चालवते बरोबर आहे. म्हणजे काय आपल्याला कळतं की देववीन हे उत्तर आहे. प्रायोजक आणि शक्य क्रियापदामध्ये वा, वी, वे असे त्याला प्रत्यय लागतात. मग काय? मी तुला खेळणी देववीन, म्हणजे मुलगा स्वतः खेळणी घेणार का? नाही, तर त्याला आई देववणार. आई मुलाला हसविते, मुलगा स्वतः हसतो का? नाही, तर आई त्याला हसविते. मग आता निजला काय आहे? निजला आहे अकर्मक, गेला अकर्मक, बोलवते सकर्मक. पुढील शब्दांमधून लेखन नियमानुसार अचूक शब्द ओळखा. ऋणानुबंध पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर बरोबर आहे. बघा, पुढील कादंबऱ्यामधून रंगनाथ पठारे यांच्या कादंबरीचे नाव ओळखा. तर रंगनाथ पठारे यांचं ताम्रपट ही कादंबरी आहे. झुंजार माची हे गोनी दांडेकर, पानिपत विश्वास पाटील, तुंबाडचे खोत श्री न पेंडसे. गटात न बसणारे पद ओळखा. बघा, चिनीमाती, इजिप्तायन, ग्रीकांजली
हे तीनही प्रवास वर्णन आहेत जे मीना प्रभू यांनी लिहिले आहे. आपलं उत्तर आहे अमेरिका. मीना प्रभू यांनी अमेरिका नावाचे प्रवास वर्णन सरळ सरळ लिहिले नाही, तर न्यूयॉर्क या पुस्तकामध्ये अमेरिकेचा उल्लेख आलेला आहे. आपलं उत्तर आहे पर्याय 3. चिनीमाती, इजिप्तायन आणि ग्रीकांजली हे तीनही प्रवास वर्णन मीना प्रभू यांनी लिहिले आहे. पुढे आहे रक्तपुष्प. प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे? तर ही महेश एल कुंचलवार यांनी लिहिली आहे. विजय तेंडुलकर यांचं शांतता कोड चालू आहे, आपल्या सर्वांना माहीत आहे. दिलीप परदेशी यांचं थेंब थेंब आभाळ, महाद्वार हे. रत्नाकर मतकरी यांनी जवळपास 22 नाटकं लिहिली आहेत. अजून यौवनात मी इत्यादी. उत्तम कांबळे यांनी कुठे झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले? तर ठाणे 84वे साहित्य संमेलन 2010. पुढे आता उतारा आहे. उतारावरचे आपलं फक्त प्रश्न घ्यायचे आहेत. बघा, भारतीय आईबाप मुलांना कसे बनवतात? परावलंबी. आईबापांनी कोणते वैशिष्ट्य आत्मसात करायला हवे असे लेखिका शेवटी सांगते? तर औदार्य. लेखिकेचा विचार कसा आहे? समतोल विचार आहे. बघा, तुम्ही जर आपल्या ओएसिस करिअर पॉईंटच्या ॲपमध्ये गेलात, जे प्ले स्टोअरला उपलब्ध आहे, नाव सर्च करून डाउनलोड करू शकता, किंवा व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला आपल्या ॲपची लिंक दिली आहे, व्हॉट्सअप चॅनलची लिंक दिली आहे, टेलिग्रामची लिंक दिली आहे. तुम्ही तिथं जॉईन करू शकता. ॲपमध्ये तुम्हाला काय मिळणार आहे? ॲपमध्ये तुम्हाला 2013 ते आतापर्यंत झालेले सर्व पेपर विषयानुसार उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. त्याचबरोबर तुम्हाला ॲपमध्ये सराव पेपरसुद्धा विषयानुसार जॉईन करता येईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर ओएसिस करिअर पॉईंटचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.